आज आपल्याकडे जे लिखाण आहे ते एका खूप मोठ्या आणि मूलभूत प्रश्नाला हात घालतं. हम्म. तो प्रश्न आहे अंतिम न्यायाच्या दिवशी नक्की काय मोजलं जाईल. बरोबर. आपल्याकडे एक धर्मशास्त्रीय स्रोत आहे हम्म. जो तारण आणि अंतिम न्याय याबद्दल एक विशिष्ट दृष्टिकोन मांडतो. हम्म. आणि यात पुत्राची म्हणजेच येशू ख्रिस्ताची भूमिका अगदी केंद्रस्थानी आहे. हो. तर आज आपल्याला या स्रोताच्या गभीरे जाऊन हे समजून घ्यायचं आहे की या विचारानुसार चांगुलपणाचा खरा निकष काय आहे आणि कोणाचं तारण होईल याचा निर्णय नक्की कोणत्या आधारावर घेतला जातो. आणि या स्रोताचं वैशिष्ट्य असं आहे बरं का की तो काही सरळसोड उत्तरं देत नाही. अच्छा. तो बायबलमधल्या वेगवेगळ्या वचनांना एकत्र गुंफून एक असा युक्तिवाद तयार करतो जो अनेकांना आश्चर्यचकित करू शकतो. यात केवळ काय केलं पाहिजे हे नाही तर ते का केलं पाहिजे यावर जास्त भर आहे. त्यामुळे आजची आपली चर्चा ही केवळ माहिती देणारी नाहीये, तर ती विचार करायला लावणारी आहे. अगदी. ती आपल्याला आपल्याच कृतींमागे दडलेले हेतूंबद्दल विचार करायला लावेल. बरोबर. चला तर मग या स्रोताच्या मदतीने या गुंतागुंतीच्या विषयाची उकल करूया. सुरुवात करूया त्या एका नाट्यमय दृश्याने जिथे या लेखनानुसार अंतिम न्यायाचा संपूर्ण सारांश दडलेला आहे. तर या स्रोतामधला सर्वात मला वाटतं धक्कादायक दावा कदाचित अंतिम न्यायाच्या निकषाबद्दल आहे. आपण सहसा विचार करतो की न्याय म्हणजे काय, तर मोठ्या पापारीची आणि पुण्यांची एक यादी तपासली जाईल. पण हा दस्तऐवज मॅथ्यूच्या 25व्या अध्यायाचा संदर्भ देऊन सांगतो की निकष खूपच अनपेक्षित आहेत. अगदीच अनपेक्षित आणि दैनंदिन. त्यात एक दृश्य आहे जिथे पुत्र राजाच्या रूपात येतो आणि सर्व लोकांना 2 गटांमध्ये विभागतो. हो, जसं मेंढपाळ मेंढ्यांना शेळ्यांपासून वेगळा करतो. अगदी. आणि ही विभागणी कशावर आधारित आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे. कशावर आहे? ती व्यक्तीने केलेल्या धार्मिक घोषणांवर किंवा मी विश्वास ठेवतो असं म्हणण्यावर अवलंबून नाहीये. अजिबात नाही. ती पूर्णपणे कृतींवर आधारित आहे. भुकेलेला अन्न देणं, तहानलेला पाणी देणं, परकेला घरात घेणं, आजारी किंवा तुरुंगात असलेला भेटायला जाणं. हो, अगदी साध्या मानवी कृती. आणि या स्रोतानुसार राजा म्हणतो की जेव्हा तुम्ही हे माझ्या सर्वात लहान बंधूंसाठी केलं तेव्हा ते तुम्ही माझ्यासाठीच केलं. एक मिनिट, म्हणजे यातला सर्वात रंजक भाग तर हा आहे की दोन्ही गट पूर्णपणे आश्चर्यचकित होतात. बरोबर. ज्यांना नीतिमान म्हटलं जातं ते अगदी गोंधळून विचारतात, प्रभू, आम्ही तुला भुकेलेला कधी पाहिला आणि खायला दिला किंवा तहानलेला पाहून पाणी दिला? त्यांना आठवत सुद्धा नाही. त्यांना काही कल्पनाच नसते. आणि दुसरीकडे जे शापित आहेत तेही तितकेच हैराण आहेत. तेही विचारतात. हो, ते विचारतात, प्रभू, आम्ही तुला कधी भुकेलेलं किंवा आजारी पाहिलं आणि तुझी सेवा केली नाही? म्हणजे दोघांनाही आपल्या कृतींचं महत्त्व माहीत नाही. हो, आणि हाच या वर्णनाचा गाभा आहे. त्यांनी जे काही केलं ते अगदी सहजपणे दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून केलं. नीतिमान लोकांनी मदत केली कारण त्यांच्यासमोर एक गरजू व्यक्ती होती, बस. म्हणजे काहीतरी मोठं धार्मिक कार्य करतोय या भावनेने नाही. आणि शापित लोकांनी दुर्लक्ष केलं कारण त्यांच्यासाठी ती एक सामान्य गोष्ट होती. यातून हे स्पष्ट होतं की या विचारानुसार अंतिम न्याय हा जाणीवपूर्वक केलेल्या पुण्याच्या कामांवर नाही, तर आपल्या स्वभावातून प्रकट होणाऱ्या गोष्टींवर आहे. अगदी आपल्या नकळत आपल्या स्वभावातून प्रकट होणाऱ्या दयाळूपणावर किंवा निष्ठुरतेवर अवलंबून आहे. हे तर न्यायाबद्दलच्या आपल्या पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देणारं आहे. म्हणजे मोठ्या देणग्या देणं किंवा धार्मिक विधी करणं यापेक्षा रस्त्यातल्या एखाद्या गरजू व्यक्तीला नकळत केलेली मदत जास्त मोलाची ठरू शकते. हो. पण मग पुढचा प्रश्न येतो की हा न्याय करण्याचा अधिकार फक्त पुत्रालाच का दिला आहे? तो स्वतःला या सर्वात लहान बंधूंसोबत इतकं का जोडतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि या स्रोतानुसार हा अधिकार त्याला केवळ एका पदवीमुळे मिळालेला नाहीये, मग तर त्याच्या अस्तित्वाच्या ओळखीमुळे मिळाला आहे. या लेखनात कलसियनमधल्या वचनांचा आधार घेतला आहे, जिथे म्हटलंय की सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाल्या आहेत. आणि त्याच्यामध्येच सर्व गोष्टी एकत्र टिकून आहेत. बरोबर. हे खूप मोठं विधान आहे. याला सोपं करून सांगायचं झालं तर असं म्हणता येईल का की ज्याने संपूर्ण ब्रह्मांड डिझाईन केला आहे तोच त्याचा न्याय करू शकतो? अगदी. म्हणजे जसे एखाद्या कॉम्प्युटर प्रोग्रामरलाच त्याच्या कोडमधल्या चुका काढण्याचा अंतिम अधिकार असतो, कारण त्यालाच मूळ रचना माहीत असते. अगदी तसंच. तो केवळ निर्माता नाही तर तो सस्टेनर सुद्धा आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी त्याच्यामुळेच टिकून आहे. अच्छा.
यळासोग्यानुसार तोच सृष्टीचा खरा वारस आहे. त्यामुळे त्याच्या निर्मितीमध्ये काय बरोबर आहे आणि काय चूक हे ठरवण्याचा नैतिक आणि अस्तित्वात्मक अधिकार फक्त त्याचाच आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. नाही. हा स्रोत पुढे जाऊन सांगतो की तो केवळ बाहेरून न्यार करत नाही. म्हणजे काय? तो स्वतः त्या सृष्टीचा भाग बनला. तो ईश्वर असूनही पापाने ग्रस्त असलेल्या या जगात एक मनुष्य म्हणून जन्माला आला. त्याने स्वतःला वेळेच्या आणि जागेच्या मर्यादेत बांधून घेतलं. पण असं का? याचं कारण असं दिलं आहे की सृष्टीतील पापाची समस्या सोडवण्यासाठी त्याला ती समस्या आतून अनुभवायची होती. जसं एखादा डॉक्टर केवळ बाहेरून औषध देत नाही, तर कधीकधी रोगाचा नमुना घेऊन स्वतः तपासतो. तसंच काहीसं. अच्छा. त्याने स्वतःला रिकामं केलं आणि एक सृष्टी प्राणी बनला. त्यामुळे ज्याने सृष्टी निर्माण केली तोच आता सृष्टीचा भाग बनून तिचा उद्धार करत आहे. हा अधिकार दुसऱ्या कोणाला असूच शकत नाही. म्हणजे तो आर्किटेक्ट आहे, मालक आहे आणि आता तो त्या इमारतीत राहणारा रहिवासीही बनला आहे. हो. जेणेकरून त्याला इमारतीची डागडुजी आतून करता येईल. यामुळेच त्याला न्यायाचा अंतिम अधिकार मिळतो. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. पण मग आपण पुन्हा त्या कृतींच्या मुद्द्यावर येऊया. जर गरजूंना मदत करणं इतकं महत्वाचं आहे, तर मग कोणीही केलेली कोणतीही चांगली कृती सारखीच गणली जाईल का? आणि इथेच हा विषय अधिक गुंतागुंतीचा होतो. कारण जर चांगल्या कृती इतक्या महत्वाच्या आहेत, तर मग जगात असे अनेक नास्तिक किंवा इतर धर्मांचे लोक आहेत जे अत्यंत निस्वार्थपणे समाजसेवा करतात, लोकांचे प्राण वाचवतात. बरोबर. या दस्तऐवजानुसार त्यांच्या कामाचं काय? त्यांचं प्रेम खरं नाही हे म्हणणं थोडं टोकाचं नाही का वाटत? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. आणि हा स्रोत यावर एक अत्यंत कठोर आणि विशिष्ट भूमिका घेतो. तो म्हणतो, नाही, सर्व चांगल्या कृती समान नाहीत. तो चांगल्या कर्मांमागील हेतू तपासतो. या लेखनानुसार खरं निस्वार्थ प्रेम केवळ देवाकडूनच येऊ शकतं. त्यामुळे ज्या चांगल्या कृती देवावरील प्रेमातून किंवा पुत्राच्या आज्ञापालनातून केल्या जात नाहीत, त्या वरवर कितीही चांगल्या दिसल्या तरी त्या मुळात स्वार्थी असू शकतात. हे समजायला थोडं कठीण आहे. म्हणजे समजा मी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण दिलं, पण माझ्या मनात देवाबद्दल काहीच विचार नाही, तर या लेखनानुसार ती कृती वाईट ठरते का? वाईट नाही, पण अपूर्ण. हो. या विचारानुसार ती कृती त्या व्यक्तीची शारीरिक भूक नक्की भागवेल, पण त्याच्या आत्म्याच्या भुकेचं काय? अच्छा. ती कृती त्याला जीवनाच्या मूळ स्रोताशी म्हणजेच देवाशी जोडत नाही. त्यामुळे ती एक तात्पुरती मलमपट्टी आहे, मूळ आजारावरचा इलाज नाही. हा स्रोत मॅथ्यूमधला एक संदर्भ देतो. हो, जिथे लोक म्हणतात की आम्ही तुझ्या नावाने चमत्कार केले. हो प्रभू, आम्ही तुझ्या नावानं चमत्कार केले, भूतं काढली. पण पुत्र त्यांना ओळखत नाही आणि म्हणतो, अधर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. म्हणजे त्यांनी चांगली कामं केली, पण तरीही त्यांना अधर्मी म्हटलं गेलं का? कारण त्यांचा हेतू चुकला होता का? अगदी बरोबर. त्यांचा हेतू स्वतःची प्रतिष्ठा वाढवणं किंवा कदाचित स्वतःला धार्मिक सिद्ध करणं हा होता. त्यांचं नातं पुत्राशी नव्हतं. त्यामुळे या स्रोतांनुसार मूर्तीपूजक, ज्याचा अर्थ इथे जो पुत्राला आपला प्रभू मानत नाही असा घेतला आहे, तो खरं प्रेम करूच शकत नाही. असं का? याचं कारण असं दिलंय की त्यांची मदत व्यक्तीला केवळ भौतिक पातळीवरच मदत करते. ती त्या व्यक्तीला पापाच्या बंधनातून, जे या लेखनानुसार सर्व दुःखाचं मूळ कारण आहे, त्यातून मुक्त होण्यासाठीचा मार्ग दाखवत नाही. म्हणजे खरी मदत ती जी व्यक्तीला शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही स्तरांवर बरे करते. ठीक आहे, म्हणजे कर्मांमागील हेतू महत्वाचा आहे आणि तो हेतू पुत्राशी जोडलेला असला पाहिजे. पण मॅथ्यूच्या त्या गोष्टीत एक विशिष्ट शब्द वापरला आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, माझ्या बंधूंनो. हो, राजा म्हणतो, जे तुम्ही माझ्या सर्वात लहान बंधूंसाठी केलं. जर या बंधूंना मदत करणे इतके महत्वाचे आहे, तर मग ह्या दस्तऐवजानुसार हे बंधू नक्की आहेत तरी कोण? संपूर्ण मानवजात? नाही. आणि इथेच या स्रोताचा युक्तिवाद अधिक केंद्रित आणि विशिष्ट होतो. अच्छा. या लेखनानुसार हे बंधू म्हणजे सर्व मानवजात नव्हे. नाही, यात सैतान आणि त्याचे अनुयायी किंवा जगाशी मैत्री करणारे, म्हणजे जे देवाच्या मूल्यांच्या विरोधात आहेत, त्यांचा समावेश नाही. बंधू म्हणजे ते लोक जे पुत्राच्या इच्छेनुसार जगतात आणि त्याचं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ जे लोक पुत्राचं काम करत आहेत ते त्याचे बंधू आहेत. हो. आणि याच कामामुळे त्यांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो, बरोबर? जसं की छळ, उपासमार, तुरुंगवास. अगदी बरोबर.
हा स्रोत याच तर्कावर उभा आहे की हे बंधू संकटात आहेत कारण ते पुत्राच्या मार्गावर चालत आहेत. ते जगाच्या प्रवाहाच्या विरोधात जात असल्यामुळे जग त्यांचा द्वेष करतं. त्यामुळे जेव्हा कोणी त्या संकटात असलेल्या बंधूंना मदत करतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीला मदत करत नाही. बरोबर, तो अप्रत्यक्षपणे पुत्राच्या कार्यालाच पाठिंबा देत असतो. तो त्या कार्याचा एक भाग बनतो. जसे योहानमध्ये म्हटले, जो माझ्या पाठवलेल्याला स्वीकारतो तो मला स्वीकारतो. म्हणजे इथे न्यायाचा निकष खूपच वेगळा आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही किती लोकांना मदत केली, नाही, तर प्रश्न हा आहे की तुम्ही माझ्या लोकांना, माझ्या कार्याला त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करून किती पाठिंबा दिला. अगदी. हे तर खूपच विशिष्ट आहे. याचा अर्थ एका सामान्य भुकेल्या व्यक्तीला अन्न देण्यापेक्षा पुत्राच्या कार्यामुळे उपाशी असलेल्या त्याच्या बंधूला अन्न देण्याला जास्त महत्त्व आहे, असं या स्रोताचं म्हणणं आहे का? हो, न्यायाच्या अंतिम संदर्भात या स्रोतानुसार तेच सत्य आहे. बरं. याला आधार म्हणून गलतीकरांच पत्रामधला उल्लेख केला जातो, जिथे म्हटलं आहे की आपल्याला संधी मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे भले करावे आणि विशेष करून विश्वासणाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांचे. म्हणजे इतरांना मदत करू नये असं नाही? अजिबात नाही. सर्वांशी भलं करावंच, पण न्यायाच्या वेळी जी गोष्ट मोजली जाईल ती म्हणजे पुत्राच्या प्रतिनिधींशी केलेलं वर्तन. कारण ते त्याचे प्रतिनिधी आहेत आणि त्याच्यामुळेच दुःख सहन करत आहेत. त्यांची गरज भागवणं म्हणजे थेट राजाची सेवा करण्यासारखं आहे. तर मेंढ्या आणि शेळ्यांना वेगळं करणारी रेषा हीच आहे. हो. तुम्ही पुत्राच्या कार्यासोबत स्वतःला किती जोडला आहे आणि ती जोडणी तुमच्या कृतींमधून, विशेषतः त्याच्या संकटात असलेल्या लोकांप्रती असलेल्या तुमच्या वर्तनातून कशी दिसून येते, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. तर या सगळ्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. हा स्रोत एक असा दृष्टिकोन आपल्या समोर ठेवतो जिथे तारण हे केवळ मी विश्वास ठेवतो असं म्हणण्यावर किंवा वरवरच्या चांगल्या कामांवर अवलंबून नाहीये. नाही, ते त्यापेक्षा खूप सखोल आहे. हो, या चर्चेचा मुख्य निष्कर्ष हा आहे की या दृष्टिकोनानुसार कोणत्याही कृतीचा अंतिम मूल्यमापन तिच्या निष्ठेच्या आधारावर केले जाते. निष्ठा. ती कृती कोणाला गौरव देते, स्वतःला की पुत्राला? म्हणूनच स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दिलेल्या करोडोंच्या देणगीपेक्षा छळ सहन करणाऱ्या पुत्राच्या एका बंधूला लपून दिलेला एक ग्लास पाणी अधिक मोलाचा ठरतो. हा स्रोत चांगुलपणा या शब्दाची व्याख्याच बदलून टाकतो. यानुसार चांगुलपणा म्हणजे ते जे पुत्राच्या सृष्टीला पापापासून वाचवण्याच्या अंतिम ध्येयाला मदत करते. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मदत करणाऱ्याला कदाचित त्याच्या कृतीचं खरं महत्त्व कळलेलंच नसतं, जसं त्या नीतिमान लोकांना माहीत नव्हतं. बरोबर. ते फक्त त्यांच्या स्वभावाला अनुसरून प्रेमाने वागले. त्यांची निष्ठा त्यांच्या कृतींमधून नकळतपणे व्यक्त झाली. अगदी. निष्ठा ही घोषणांमध्ये नाही तर स्वभावात आणि कृतींमध्ये दिसून येते. आणि हीच गोष्ट न्यायाच्या दिवशी उघड होईल असं हा स्रोत सांगतो. ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार. हा दस्तऐवज असा युक्तिवाद करतो की खरी मदत तीच आहे जी लोकांना केवळ तात्पुरत्या दुःखातून नाही तर पाप आणि सैतानामुळे होणाऱ्या अंतिम विनाशातून मुक्त करते. यावर आधारित एक विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे, आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक चांगली कामं करतो, पण जर एखादी चांगली कृती एखाद्या व्यक्तीला तात्पुरता आराम देत असेल पण तिला तिच्या दुःखाच्या मूळ कारणाकडे, ज्या लेखनानुसार देवापासून दूर जाणे आहे, दुर्लक्ष करायला शिकवत असेल, तर त्या कृतीचे अंतिम मूल्य काय असेल?